नवी मुंबईतील जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांच्या हस्ते नवी दिल्ली या ठिकाणाहून करण्यात आलंय। यावेळेस दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये करारावरती स्वाक्षरी देखील करण्यात आलेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी, तो आपण पाहूयात। सध्या आपण पाहतोय हे आपण टीव्ही मध्ये किंवा मीडिया मध्ये किंवा आपण असं पिक्चर मध्ये पाहिलं असेल, पण हे ऍक्च्युअली कंटेनर्स आहेत। आता किती छोटे छोटे दिसतात, खूप मोठं जहाज आहे आणि 1 करोड कंटेनर हँडलिंगची क्षमता असणारं 277 हेक्टर मध्ये पसरलेलं चौथं बंदर आहे आणि याचं उद्घाटन जे आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्ताच झालेलं आहे। एकंदरीत ह्याची जर आपण ठळक वैशिष्ट्ये पाहिली तर भारतातील सर्वात प्रमुख बंदरापैकी 54% कंटेनर वाहतूक हाताळणारं हे सर्वात मोठं जेएनपीए बंदर आहे। त्याला आता सध्या पीएस असंही नाव दिले, पीएसए मुंबई असंही नाव दिलेले आहे। आपण जर पाहिलं तर 200 हेक्टर पेक्षा जास्त मोठ्या या ठिकाणी पसरलेले हे बंदर एपीएमसी मार्केटची कनेक्टिव्हिटी आहे। आपण जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटचा खूप मोठा या ठिकाणी एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस सुद्धा होतो आणि त्यामुळे त्याची रेल्वे कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे आणि रोड कनेक्टिव्हिटी 22 किलोमीटरची जवळपास रोड कनेक्टिव्हिटी आहे। बाजूलाच एक्सप्रेस हायवे सुद्धा आहे, जे आपण जर पाहिलं तर नवीन आता अटल सेतू सुद्धा आहे। त्याच्यामुळे रोडची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे। 1 करोड कंटेनर हँडलिंगची ह्या ठिकाणी एकंदरीत व्यवस्था आहे। जगातील टॉप 100 बंदर जे आहेत त्यामध्ये भारताचा आपला ह्या बंदराचा जो आहे 26वा क्रमांक लागतो। भारताच्या एकूण सीमा शुल्कापैकी महसुलामध्ये 21% योगदान इथूनच मिळते। रेल्वे व रस्ते याची अखंड या ठिकाणी जोडलेली झाली, ज्यामुळे भारतातील सर्वात मोठे आणि मल्टी मॉडल नेटवर्क तयार करणारे हे बंदर असं होणार आहे। उत्पादन व उपकेंद्रामध्ये जलद वाहतूक सुविधा होणे, विविध परिवहन साधनातून लवचिकता येण्यासाठी या बंदराची खूप मोठं महाराष्ट्राला योगदान मिळणार आहे। राहुल कांबळे, एनडीटीव्ही मराठी, उरण।